मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे श्वेताज लाईफस्टाईल या व्लॉगमध्ये। तुम्ही बघू शकता की हा जो स्प्रे आहे, तुम्ही विचार करत असाल तर हा कसला स्प्रे आहे। हा होता पाण्याचा स्प्रे। आम्ही गेलो होतो इस्कॉनला। त्याच्यानंतर आपण जेव्हा चप्पल ठेवतो आणि आपण हात धुण्यासाठी नळ वापरतो, तर त्याच्याऐवजी त्यांनी हा स्प्रे यूज केला होता सगळ्या भक्तांसाठी, जो की मला खूप आवडला कारण त्याच्याने पाण्याची खूप बचत होते। त्याच्यानंतर आम्ही पुढे लाईनीत लागलो। ही तुम्ही बघू शकता की किती मोठी लाईन लागली आहे त्याच्या तिकडे। तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आत गेलो, हे असं आम्हाला काही मस्तपैकी बघायला मिळालं, जे की खूप छान डेकोरेशन त्यांनी केलं होतं। तुम्ही बघू शकता की हे झुमर किती छान आहे। त्याच्यानंतर राधाकृष्णाची मूर्ती पण त्यांनी इतकी छान सजवली होती, जी बाहेर लावली होती। आम्ही बस सगळे बघतच राहिलो आणि आम्ही आमच्या मित्रमैत्रिणीबरोबर गेलो होतो, तर आम्ही इतकं ते पण एन्जॉय केलं। मस्तपैकी आम्ही आत गेलो। तुम्ही बघू शकता की आम्ही जाता जाता आत फोटो सेशन्स पण केले आमच्या मैत्रिणींबरोबर। जेव्हा आत आम्ही पोहोचलो तर इतकं सगळं वातावरण आध्यात्मिक होतं आणि इतकं छान होतं, इतकं छान भजन तिथे चाललं होतं। त्याच्यानंतर आम्ही इथे दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि ठरवलं की आता कुठे जायचं, कारण सगळे एकत्र खूप दिवसांनी भेटलो होतो। तर म्हटलं की मूवीला जाऊया आणि आम्ही हा मस्तपैकी महाअवतार नरसिंह या मूवीला गेलो। तो मूवी इतका भारी आहे मित्रमैत्रिणींनो, की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी बघायलाच पाहिजे आणि तो पण जाऊन थिएटरमध्ये बघायला पाहिजे, कारण त्याचं ॲनिमेशन वगैरे त्यांनी इतकं भारी केलेलं आहे। पहिलं मला असं वाटलं होतं की हे लहान मुलांचं आहे, कारण हे कार्टूनमध्ये दाखवलं आहे, पण असं नाही आहे मित्रांनो। हे एकदम लहान मुलांपासून ते वृद्ध वयापर्यंत सगळी लोक हे पिक्चर बघू शकतात आणि एन्जॉय करू शकतात। हा पिक्चर फॅमिलीबरोबर बघण्यासारखा आहे। त्याच्यानंतर आम्ही तिथून पिक्चर संपवलं, निघालो आणि निघता निघता आम्हाला वाटेमध्ये दहीहंडी दिसली। दहीहंडी दिसल्यावरती आमचे पाय काय तिथून निघेना। आम्ही थोडा वेळ तिथे स्टॉप केलं, दहीहंडी बघण्यासाठी उतरलो आणि फक्त बघण्यासाठी म्हणून उतरलो, पण त्या गाण्यामुळे एवढं मस्त आम्हाला डान्स करण्याची प्रोत्साहन आणि इच्छा झाली की आम्ही मस्तपैकी तिथे डान्स केलं, दहीहंडी बघितली आणि दहीहंडी फोडेपर्यंत आम्हाला थांबायचं होतं, पण खूप उशीर होत होता आणि रस्त्याने ट्रॅफिक पण खूप लागत होतं, तर आम्ही पूर्ण थांबलो नाही आणि इथपर्यंतच आम्ही हे बांधलेलं वगैरे बघून निघालो। तर अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।